जय गुरु. आपण सुरुवात करूया. थोडासा रिव्ह्यू घेऊ, म्हणजे तोपर्यंत लोक येतात. काल आपण 8वं सुभाषित बघत होतो. आवाज येतोय ना मग सगळ्यांना? आवाज येतोय माझा? ओके. हो, येतोय. ओके, थँक्यू. यस्यास्ति वित्तं स नरः कुलीनः स पंडितः स श्रुतवान् गुणज्ञः स एव वक्ता स च दर्शनीयः सर्वे गुणः कांचनम आश्रयन्ते. आता पण आपण जे विद्येचं महत्व बघितलं होतं, गुणांचं महत्व बघितलं होतं, पण या सुभाषितामध्ये त्याच्या बिलकुल उलट दिलं त्यांनी. धनाचं खूप महत्व आहे. संपूर्ण समाज हा नेहमी धनाच्या मागे असतो, किंबहुना धनाचा गुलाम असतो. ज्याच्या अंगी काही विद्या आहे, गुण आहे, कला आहे, तो सुद्धा काय करतो की आपल्या कलेचं, गुणांचं प्रदर्शन मांडून, ज्ञानाचं प्रदर्शन मांडून योग्य त्या ठिकाणाहून धन कमवण्याचा प्रयत्न करतो. राजांच्या पदरी अनेक गुणवान लोक असायचे आणि त्या गुणवान लोकांना राजे लोक धन द्यायचे, आणि ते धन मिळाल्यानंतर ते सगळे गुणवान लोक राजाचे एक प्रकारे उपकृत असायचे. त्यामुळे धनाचं हे अप्रतिम वर्णन आहे. त्याचं काय म्हणणं आहे की ज्याच्याकडे धन असतो तो सर्व गुण संपन्न असतो, त्याला सगळे गुण आपोआप येतात, असोत की नसोत. तो कुलीन असतो, तो पंडित असतो, तो दिसायला सुंदर असतो, दर्शनीय असतो, त्याच्या अंगे सगळे गुण जे असतात ते कांचनम आश्रयांते. कांचन म्हणजे सोनं, म्हणजे धन. आश्रयांते म्हणजे आश्रयाला असतात. ही सगळी गुण जेवढी आहेत समाजातली, ती सगळी गुण शेवटी सोन्याच्या, धनाच्या आश्रयाला जातात. धनाच्या, सोन्याला शरण जातात. धनाचं आणि सोन्याचं वर्चस्व मान्य करतात. म्हणजे धनापुढे आणि सोन्यापुढे बाकी सगळी गुण ही फिकी पडतात. आणि सर्वश्रेष्ठ कोण आहे तर धन, पैसा हेच आहे. बाकी प्रतिष्ठा, कुलीनता, ज्ञान, तुमचं बाकी सगळ्या गोष्टी, सर्व चौफेर ज्ञान असणे, व्यावहारिक ज्ञान असणे, हे सर्व जे आहे ते दुय्यम ठरतं, असं या सुभाषितामध्ये सांगितलं. याच्यावर काही कुणाला काही म्हणायचंय, काही ऍड करायचंय, काही कमी करायचंय? ओके, जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही शेअर करू शकता. पुढचं सुभाषित आहे, सोपं एकदम. परोपकाराय फलन्ति वृक्षः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकाराय सताम विभूतयः. संपूर्ण निसर्ग जो बनलेला आहे तो परोपकारासाठीच बनलेला आहे. निसर्ग आपल्याला जो काय देतो त्याच्या बदल्यात तो काही मागतच नाही. जसं वृक्ष असतात, वृक्षांना फुलं, फळं येतात. इथे उदाहरण फलाचं दिलं त्यांनी, फलंती म्हटलंय. झाडे आपल्याला फळं देतात, फलंती वृक्ष. कशा करता? परोपकारासाठी. झाडं स्वतः कधी फळं खात नाहीत. त्यातून जे बी पडतं त्यातून पुन्हा नवीन झाडांचं उगम व्हावा हा त्यांचा उद्देश असतो. पण त्याच वेळेला जर कोणी फळं खाल्ली तर ते काही थांबवत नाही, मला ते बिय पेरून मला माझं संतती वाढवायची आहे असं म्हणून काही फळं खाऊ नका असं म्हणत नाही. ते कधीही वृक्ष आपलं स्वतःचं फळ खात नाही.
तसंच परोपकाराय वहंती नद्या. नद्या हे नदीचं बहुवचन आहे. नद्या वाहतात, वहंती. कोणी काय बोलतंय का? नद्या कशा करता वाहतात? परोपकारासाठी वाहतात. त्यांच्यामध्ये असणारं पाणी जे आहे ते ज्यांना कोणाला पाहिजे असेल ते घेऊ शकतात. कुठलीही नदी कधी पाणी घेऊ नका म्हणत नाही, किंवा त्या नदीच्या पाण्याच्या बदल्यात काही धन द्या म्हणत नाही. वृक्ष कधी म्हणत नाही की ही फळं जी आहेत ती मी विकायला ठेवली आहे, इतकं इतकं धन ठेवा आणि घेऊन जा. तसंच गाय, गावह. गाव हे गौचं बहुवचन. गौ म्हणजे गाय. गावह दुहंती. दुहंती म्हणजे दूध देतात. परोपकाराय. गायी जे असतात वासरांना पाजल्यानंतर जे काय दूध उरतं शरीरातून निघतं ते कोणीही घेऊ शकतं. पहिला अधिकार असतो त्या वासरांचा, त्यांचा. त्यानंतर मग जगाचा. आणि या गायी ज्या आहेत हे परोपकारासाठी दूध देतात. गायी कधी स्वतःचं दूध स्वतः पित नाही, म्हणून हे परंपार करतात. आणि या सगळ्याचा फायदा घेणारा कोण असतो? तर मनुष्य असतो. विश्वातला सर्वात स्वार्थी मनुष्य असतो. तरी सुद्धा मनुष्यांमध्ये एक विशिष्ट विभाग आहे ज्याला संत म्हटलं जातं. सतान हे संतांचं बहुवचन आहे. सतान काय करतात? त्यांच्यापाशी जे काय आहे ते परोपकारासाठी वाटून देतात. मग ते धन असेल, संपत्ती असेल, त्यांचं ज्ञान असेल, किंवा अजून त्यांनी जे काय मिळवलं असेल ते सगळं समाजाकरता वाटून देतात. कोणताही संत स्वतःसाठी कधीही जमवत नाही. अपरिग्रह जैन धर्मामधला जो एक संकल्पना आहे की काहीही जमवायचं नाही, स्वतःचं काहीच नाही. अपरिग्रह. माझ्याकरता, माझ्या नावावर, माझ्यासाठी काहीच नको, जे काय आहे ते वाटून मोकळे. तर हे असं माणसांमधले संत असतात. ते पण आपले विभूतया हा, त्याच्यापाशी जे काय असेल ते संपत्ती असेल, काय असेल ते सर्व परोपकारासाठी देऊन जातात. तर ही 3 उदाहरणं निसर्गातली दिली त्यांनी. वृक्ष, नद्या आणि गावः. वृक्ष काय करतात? फलंती. नद्या काय करतात? वहंती. आणि गावः काय करतात? दुहंती. म्हणजे शब्द सुद्धा वापरले त्याने, फलंती, वहंती, दुहंती. यामध्ये एक विशिष्ट नाद निर्माण होतो वाचताना. आणि प्रत्येक ठिकाणी परोपकाराय शब्द वापरला आहे. त्या शब्दाची पुनरुक्ती झालेली आहे, अनेक वेळा आलेला आहे. त्यामुळं त्या संपूर्ण श्लोकाला एक प्रकारचं गेयता आलेली आहे. ते गाण्यासाठी सोपं झालेलं आहे. आणि शेवटी सांगितलं की माणसांमध्ये सुद्धा एक संत नावाचा विभाग असतो की जो आपलं सर्व निसर्गासारखंच सर्वांना कुणालाही वाटून देतो. म्हणून हा अन्वय आहे. वृक्ष परोपकाराय फलंती, नद्यः परोपकाराय वहंती, गावः परोपकाराय दुहंती, सतां विभूतयः परोपकाराय भवन्ति. वृक्ष परोपकारासाठीच फळे देतात, नद्या परोपकारासाठीच वाहतात, गायी दुसऱ्यासाठीच परोपकारासाठीच दूध देतात. आणि सज्जनांचं ऐश्वर्य, ऐश्वर्य म्हणजे त्यांच्यापाशी जे काय असेल ते, मग ते ज्ञान असेल, विद्या असेल, व्यावहारिक ज्ञान असेल, धन असेल, प्रॉपर्टी असेल, ते सर्व ते परोपकारासाठी समाजाला देतात. तर असं हे सज्जन पुरुष आणि निसर्ग यांच्यामधलं साम्य या सुभाषितामधून सांगितलेलं आहे. ठीक आहे. काही विचार तुमचे वाढवायचे तुम्हाला याच्यामध्ये? थोडं पुढे जाऊ आपण. मी बोलू का? हो, बोला बोला. हा, तसंच मनुष्याने पण सगळ्यांच्या उपयोगी पडलं पाहिजे परोपकारासारखं. हा, याच्यातलं जरा अजून मुद्दा हा. वाढवायचा झाला
तर केवळ संतांनीच का करायचं? हा संपूर्ण समाज संतासारखा का वागू शकत नाही? तर संपूर्ण समाज निसर्गासारखा का वागत नाही? आपणही निसर्गाचाच एक भाग आहोत. मग निसर्ग जर दुसऱ्यासाठी जगतो आहे, निसर्ग आपण जे काय केलं स्वतः ठेवत नाही, तर आपण तरी हो का ठेवावं? आपणही जे आपलं आहे, आणि तसं आपलं काहीच नाही, पण जे काय आपलं हो मानतो ते परोपकारासाठी का देऊ नये? विचार करण्यासारखा निश्चित मुद्दा आहे. आणि हे परीक्षा तुम्ही लिहू शकता याच्यावर. या सुभाषिताचा विस्तार करताना केवळ संतांपर्यंत मर्यादित न राहता हा विचार संपूर्ण समाजामध्ये सुद्धा अवलंबिला जाऊ शकतो. छान ठीक मुद्दा, आहे. थँक्यू. सर हे सत पासून सता झालंय का? हा, म्हणजे सत आलेख वचन सत हा सत आलेख जे असं. सत जे म्हणतो आपण ना, त्यापासून हा हा. अच्छा. पुढचं आहे वृथा वृष्टी समुद्रेषु. हे समजायला एकदम सोपं आहे, तुम्हाला कळत ते. वृथा तृप्तस्य भोजनम, वृथा दानम समर्थस्य, वृथा दीपो दिवापि च. वृथा वृष्टी समुद्रेषु, समुद्रामध्ये, समुद्रांमध्ये, वृष्टी पाऊस, वृथा. समुद्रामध्ये पाऊस पडणं म्हणजे विनाकारण आहे, वृथा आहे, वाया जाणं आहे. समुद्राकडे स्वतःच पाणी खूप असतं, अथांग पाणी असतं, क्षितिजापर्यंत पाणी असतं, क्षितिजाच्या पुढेही पाणी असतं, तरीही तिथे पाऊस पडतो. समुद्रामध्ये पाऊस पडणं हे वाया गेलेलं असतं, व्यर्थ आहे. वृथा तुप्तस्य भोजनम, ज्या माणसाचं पोट भरलेलं आहे, जो जेवण तृप्त झालेला आहे, त्याला जेवायला देणं हे वृथा आहे. एक तर तो खाऊ शकणार नाही, आणि भरल्या पोटी पुन्हा देणं उपयोग काय त्याला? दुसरा एखादे भुकेला असेल त्याला देऊ शकतात. चला. जेवलेल्या माणसाला पुन्हा जेव म्हणून आग्रह करून खाऊ घालणं हे वृथा आहे. वृथा दानम समर्थस्य, जो समर्थ आहे, जो आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या श्रेष्ठ आहे, त्याला दान करायचं, अजून त्याला अजून पैसे द्यायचे, अजून धन द्यायचं, अजून संपत्ती द्यायची, हे वृथा आहे. ज्याच्याकडे ऑलरेडी अगोदरच खूप काही धन आहे, खूप काही संपत्ती आहे, खूप काही ऐश्वर्य आहे, अशा व्यक्तीला पुन्हा काही द्यायचं म्हणजे हे वृथा आहे, वाया जाईल. दान त्यालाच द्या ज्याला गरज आहे, जेवण त्यालाच द्या ज्याला गरज आहे. पाऊस तिथेच पडायला पाहिजे पृथ्वीच्या भागावरती ज्या भागात त्याची गरज आहे. समुद्रात पाऊस पण उपयोगाचा नाही, पोट भरलेल्या माणसाला आणखी जेवायला देणं उपयोगाचं नाही, आणि समर्थ माणसाला, आर्थिकदृष्ट्या सक्षम माणसाला, ऐश्वर्यकृत माणसाला पुन्हा दान देणं उपयोगाचं. तसं वृथा दीपो दिवापि, दिवसा सूर्यप्रकाश असताना, दिवा म्हणजे दिवसा, दिवा अपि दिवसाच, दिवसा सुद्धा, दीपो दीपः, दिवसा दिवा लावणे, सूर्याच्या उजेडात दिवा लावणं हे व्यर्थ आहे. कारण सूर्याचा प्रकाशच एवढा प्रचंड असतो की त्यामुळे दिवा दिसणार पण नाही. त्या दिव्याचा उजेड केव्हा उपयोगाचा आहे? अंधार पडल्यानंतर. जिथे अंधार नसेल, जिथे उजेड प्रचंड असेल, तिथे आणखी दिवा लावून काय उपयोग? दिवा तिथेच लावा जिथे अंधार आहे. म्हणजे त्याच ठिकाणी गोष्टी दिल्या गेल्या पाहिजेत ज्या ठिकाणी त्यांची गरज आहे. हे त्यांनी 3 उदाहरणामधून 4 उदाहरणामधून हे दाखवून दिलेलं आहे. या अनावश्यक ठिकाणी तुम्ही देणं म्हणजे ते वाया घालणं आहे, वृथा आहे, व्यर्थ आहे. तर हे इकॉनॉमिक्स मधल्या मार्जिनल युटिलिटीचे उदाहरण होते हा, थोडक्यात. त्याची युटिलिटी नाही त्या ठिकाणी. मार्जिनल Economics- युटिलिटी म्हणजे ऑलरेडी ज्याचं पोट भरलंय, मार्जिनल त्याला किंवा नंतर नेगेटिव्ह त्याची- युटिलिटी आहे ती. यामध्ये मार्जिनल युटिलिटी काहीच नाहीये. जी काय आहे ती निगेटिव्ह युटिलिटी राहील. समुद्र अजून पाऊस घेऊन काय करणार आहे?
एका मर्यादे पुढे जाऊ शकत नाही तो. ते पाणी खारं आहे, कोणी वापरू शकत नाही. ते पाणी कुणाला देऊ शकत नाही. त्याची वाफ होऊन परत पृथ्वीवरच येणार आहे. तरी सुद्धा पाऊस तिथे पडतो, पण असा पाऊस पडणं हे वृथा आहे. असंच जेवणाचं, असंच दानाचं, असंच दिवा लावण्याचं. तर मॅडम सांगितल्याप्रमाणे तर हा, बोला. एक मिनिट बोलू का? हा नाही, सहज ह्याच्यावरनं असं म्हणजे मला मनात आलं आता की वृथा दानम समर्थस्य जे आपण म्हणतो ना, हो, ते सत्पात्री दान केलं पाहिजे असं जे म्हणतो हो, आपण. हो, ज्याला गरज आहे त्यालाच दान करा. येस, अन्यथा काही काही वाया जातं. म्हणजे काही काही संस्था सुद्धा बघा नुसत्या ह्याच्यावर मोठ्या होतात, हो, पण प्रत्यक्षात त्या काय त्या पैशांचं काम करतात तेही कळणार नाही. पण जी खरी संस्था तळमळीने काम करते अशा संस्थेला तुमचं दान गेलं पाहिजे अशा असं. संस्थेला, अशा व्यक्तीला ज्याला खरंच गरज आहे त्याला दिलं हा गेलं पाहिजे. हा पण ते ज्याला गरज खरी आहे हे देणाऱ्याला कळलं पाहिजे. येस तो देतो आणि दिल्यानंतर कळतं की हे वाया गेलं. हा येस. दान सत्पात्री असावं ही गोष्ट आहे. मी हे- बोलू का सर? हो, बोला बोला. नाही, होऊ दे होऊ दे. नाही, बोला, झालं. हा हा. यालाच धरून आता असं म्हणता येईल का की आता परत आपला अधिक मास येतोय. हो, जावायला हा द्यायचं. मग मग आता पण दानाचं, अन्नदानाचं वगैरे खूप महत्व आहे, सगळं हो, आहे. हो. तर मग आताही म्हणजे ज्यांना जे कमी नाहीये त्या हम्म. वस्तू आपण दान दिल्या. मग विद्यार्थ्यांना पुस्तक वह्या असू देत, हो, हो. एखाद्या काही इतर त्यांच्या काही गरजा आहेत ते देऊ दे, धान्याच्या रूपात देऊ दे, की Yes. ज्याच्याने त्यांचं काहीतरी दिवस काम होईल. बरोबर. म्हणजे जे जेवलेले आहेत त्यांनाच पुन्हा पुन्हा खाऊ घालण्यापेक्षा असं दिले तर काय हरकत नाही ना. खरंय खरंय. परफेक्टली राईट. बरोबर आहे. की जेव्हा आपण देतो कुठल्याही हो. निमित्ताने, त्यावेळेस जेव्हा देतो त्यावेळेस ते योग्य व्यक्तीला योग्य प्रमाणात दिलं गेलं पाहिजे. नाहीतर आपण आता म्हणतो की 80 कोटी लोकांना आम्ही धान्य देतो. हो. त्या 80 कोटी लोकांपैकी किती लोक घरी वापरतात, किती लोक बाजारात विकतात. तर खरंच आपण लाडकी सत्पात्र बहीण देतो का हा एक विषय आहे चर्चेचा, तो वेगळा विषय. योजना, पण हे सत्पात्री लाडकी गोष्टी बहीण दिल्या योजना. गेल्या आणि वेळेवर दिल्या गेल्या तर त्याचं महत्व असतं. तर अजून एक सुचलं म्हणजे आता हो, की हे राजकारणी लोक जे असतात ना, म्हणजे माझं काय राजकारणावर मला बोलायचं काही इच्छा नाही ती, आणि बरोबर. पण सहज डोळ्यासमोर आलं उदाहरण ते म्हणून. कारण की हे लोक आहेत ना, ते तुमचा एरिया बघतात, तुम्हाला प्रत्येकाला ते दिवाळी चाळ वगैरे असा शिधा वगैरे देतात, मैदा हा. साखर आहे ते असं हो, करून. हो, हो, तर हो. जे लोक कोटी कोटींची घरं घेऊन राहत आहेत त्या लोकांना तुम्ही शिधा पोचवण्यात काय अर्थ आहे? हा, मग ते झालं ते. ज्यांना गरज आहे अशा लोकांना तुम्ही द्या ना. सत्पात्र हा नाही. ते ते त्यामुळे तेव्हा ते तो हा विचारच करत नाही खरंच बरोबर. या लोकांना आपण द्यायची गरज आहे का, बरोबर. आणि उगाच देत राहतात. म्हणजे त्यांच्यापर्यंत त्यांचे पैसेही जातात हो, आणि ज्याला पाहिजे त्याला मिळत उपयोग नाही. पण होऊ शकत नाही, मिळत नाही. असं हो. होतं. त्यांचे Correct, पैसे correct. नसतात, ते आपलेच पैसे असतात. हो, ठीक आहे. इन्कम टॅक्स पेअर्स ते. हो. खरंय. चला, म्हणजे हा विषय कळलेला आहे खूप लोकांना. हा, तर अशा रीतीने आपल्या ह्या मुख्य 10 ज्या सुभाषित आहेत ती संपलेली आहे. पुढे काही अजून त्यांनी बोनस दिलेली आपल्याला. आपण एक हे बघितलं इथे 5 गोष्टी मागच्या एका सुभाषितामध्ये, तशाच 5 गोष्टी इथे पण आहेत. त्या काय काय आहेत त्या? धनिकः, श्रोत्रियो, राजा, नदी, वैद्यस्तु पंचमहा, पंचयत्र न विद्यन्ते न तत्र दिवसम वसे. म्हणजे कुठल्याही ठिकाणी राहण्यासाठी ह्या 5 लोकांची आवश्यकता, 5 वस्तूंची लोकांची आवश्यकता असते. वस्ती कुठे करावी? जिथे नदी आहे. अगदी पहिल्यांदा जेव्हा जेव्हा माणसाचं वस्ती करायचं ठरलं तेव्हा त्यांनी पहिल्यांदा पाहिलं की नदी काठ कुठे आहे. मग जिथे पाणी असतं तिथे शेती करता येते आणि जीवन जगता येतं. दुसरं तो काय पाहतो की आजारी पडल्यानंतर एखादा वैद्य असणं आवश्यक आहे.
की त्याला दाखवून तब्येत दाखवून औषध घेऊन पुन्हा बरं होता येईल. म्हणजे आपण जिथे राहतो तिथे एक वैद्य तरी असावा, संरक्षणासाठी एक राजा असावा, की जो परकीय आक्रमण झालं, झुंडीने एखादा हल्ला केला तर त्यासाठी लढण्याकरता सक्षम असा राजा असावा, की जो राजा बाहेरच्या आक्रमणापासून रक्षण करील आणि अंतर्गत सुरक्षा सुद्धा व्यवस्थित ठेवील आणि अंतर्गत विकास सुद्धा करील. श्रोत्रियो म्हणजे ज्ञानी लोक, हे ज्ञानी लोक असणं आवश्यक असतं. कारण समाज केवळ पोट भरण्याकरता आणि जगण्याकरता जगत नाही, ज्ञान वृद्धीसाठी सुद्धा जगतो. कारण माणसाला कायम उत्सुकता असते आणि त्या उत्सुकतेपोटी तो नवीन नवीन ज्ञान आकर्षित करतो स्वतःकडे. आणि ते कोण देतं? ते हे सध्या जे विद्वान असतात, जे ज्ञानी असतात, ते देतात. ज्यांना अनुभव असतो, ज्यांनी वाचलेलं असतं, ज्यांनी काही ध्यानातून प्राप्त केलेलं असतं, असे लोक. आणि ह्या सर्वाबरोबर एखादा धनिक असणं आवश्यक असतो, की जो पैशाचं चलन गावामध्ये राज्यामध्ये फिरतं ठेवील, व्यापार करील, लागणाऱ्या वस्तू आणून देईल, इथे बनणाऱ्या वस्तू बाहेर जाऊन विकेल. एक माध्यम तो असतो व्यापाराचं. आणि हा धनिक आपलं जीवन अधिक चांगलं करण्याकरता उपयोगी असतो. तर असे 5 लोक, 5 वस्तू ह्या कवीनं, सुभाषितकाराने शोधल्या आहेत. आणि तो म्हणतो की हे 5 गोष्टी जिथे नसतील त्या ठिकाणी एक दिवसही राहू नये. कारण अशा ठिकाणी तुम्ही राहाल तर काही ना काही अडचण निश्चित येणार आहे. म्हणून जेव्हा कोणी तुम्ही राहण्याचा विचार करावा, इथे वस्ती करावी, इथे राहावं, इथे घर बांधावं, तर ह्या 5 गोष्टी बघा की तिथे नदी आहे का, पाण्याची व्यवस्था आहे का, तिथे वैद्य डॉक्टर आहे का, संरक्षणाची व्यवस्था आहे का, शाळा ज्ञान वगैरे आहे का, आणि तिथे आजच्या हिशोबाने बँका, धनिक लोक आहेत का, की जे आपल्याला आपल्या पैशाचं रक्षण करतील आणि वेळ पडल्यास आपल्याला पैसा देतील. या 5 गोष्टी जिथे नसतील, न विद्यन्ते न तत्र दिवसम वसे. याचा अन्वय धनिकः, श्रोत्रियः, राजा, नदी, पंचमहतु, वैद्यः एते पंच यत्र न विद्यन्ते तत्र एकम दिवसम अपि न वसेत्. तर आत्ताच्याही रिअल इस्टेटसाठी हेच 5 निकष बघितले जातात. म्हणजे नदीच्या जागी वॉटर सप्लाय असं म्हणून. ओके. अजून काही ऍड करायचं कोणाला? हा, हे मी बरंच काम क्वालिटीमध्ये केलं. त्याच्या आम्ही नेहमी टेम्पलेट, चेकलिस्ट असं सगळे विचार करतो. तर 4-5 गोष्टी काय चेक कराव्यात, म्हणजे आम्ही मागे एक घर शिफ्ट केलं तेव्हा आम्ही असंच कम्प्लीट लिस्ट बनवल्या होत्या हो आणि हो, त्याच्यात असे क्रायटेरिया टाकले होते की जवळ शाळा तिथे आहे काय का, हे आहे का. असावं. तर करेक्ट, हे परफेक्टली त्याच्यामध्ये फिट बसतं की बसतं जवळ त्यामध्ये. हॉस्पिटल आहे करेक्ट का. करेक्ट हा, करेक्ट. म्हणजे मुलं लहान असतील तर शाळा महत्वाची हो, असते, मुलं पाहिजेच. मोठी असली, येस, म्हातारी माणसं घरात असली तर डॉक्टर दवाखाना किंवा असणं हॉस्पिटल आवश्यक आहे. महत्वाचं असं. येस, म्हणजे ती छान चेकलिस्ट टाईप होऊ शकते. आणि अगदी. ऑब्व्हियसली स्टेबल नेबरहुड आहे का, हा, आजकालचं सगळं राजकीय आणि हे बघता हो हो तुमचं ऑलरेडी इतर लोक असतील तिथे तर हो किती हो डेंजर होऊ हो शकतं, हो हो, एकदम अचानक दंगा भडकू शकतो, तर भरपूर ते शकतो. हो, आहे. असं आजूबाजूला म्हणजे कोण छान. आपले आहे. हा, क्रायटेरिया. हम्म. हा, तेच आपल्याला प्रोटेक्ट करणाऱ्या म्हणजे किंवा आपल्या राजा बाजूने उभं संरक्षण असणं, जे राहणारे. राजा जो म्हणजे जो राजा हे हो, सिम्बॉलिक झालं, संरक्षण त्या सिम्बॉलिक. ठिकाणी असणं आवश्यक झालं. संरक्षण, हा, त्या हम्म, अर्थाने. सो आणि बरोबर. ऑब्व्हियसली जवळपास दुकानं पाहिजे, व्यापारी म्हणजे दुकानं पाहिजे. दुकानं पाहिजेत. हो, नाहीतर धनिक. काय, करेक्ट. छान तुला कुठेतरी विल्ला मिळते पण तिथे आजूबाजूला माहिती नाही कोण लोक राहतात आणि हा, रात्री दरोडा पडायचा, नाही नाही, म्हणजे होतं ना काही असं. उपयोग नाही. तर हो हो, बॅलन्सच्या दृष्टीने छान असे 5 पॅरामीटर. वा, आय छान. थिंक इट इज अ गुड नाही, खरंच दिस आहे थिंग. म्हणजे. हा, आणि दुसरं एक होतं मास्लॉ म्हणून एक स्केल आहे. हो ज्यांनी हो मॅनेजमेंट थोडं हो काम हो केलं असेल त्यांना माहिती आहे, हो मास्लॉज हो, लेवल मास्लो ऑफ लॉ. नीड्स. हा, त्याच्यामध्ये येस. पण हे छान फिट बसतंय ना मास्लॉ. पिरामिड्स मध्ये. हा, मास्लॉ पिरामिड, एक्झॅक्टली, हायरार्की.
तर हे छान. याच्यावरती काही मी Yes, ब्लॉग्स yes. बरेच लिहितो, त्याच्यामध्ये हो मी मला वाटतं आहे, खरं आहे, हे खरं आहे. घेऊन म्हणजे मी खूप. शेवटीला रेफरन्स सेक्शन देतो, ते मी डायरेक्टली कोटच पेस्ट करेन की फॉर द कीन वन्स आपल्या जुन्या हा. साहित्यामध्ये किंवा संस्कृतीमध्ये सुद्धा तुम्हाला त्यांचा आधार सापडतो. हो हो. मास्लो, अब्राहम मास्लो हा बाहेरचा होता 16व्या का 18व्या शतकातला, करेक्ट पण करेक्ट करेक्ट. आपल्याकडे किती जुन्या काळी लिहिलंय माहित नाहीये. ते हे छान 5 लेवल्स लोकांनी सर्वायवल पासनं, करेक्ट. रेकग्निशन पासनं, अचिव्हमेंट अगदी पर्यंत अगदी अगदी अगदी. कसं छान ग्रेडेशन. तर नाही, मला आपल्याकडे एकदम खूप ज्ञान आहे, असं खूप ज्ञान आहे त्याला हो, तेच ते. म्हणजे सुधारणं. हे डायरेक्टली मी हा. टॅग करू शकतो हो हो. आणि कोट त्या ब्लॉग मध्ये मी टाकून देईन एंडला, की तुम्हाला इथे हे मिळेल म्हणून. तर हे छान मला वेळेत नाही, मिळालं. मी खरंच छान विचार आहे. करतच होतो नेक्स्ट स्टोरी काय लिहावी, तर हे छान म्हणाल ते त्याच्यामध्ये लिहून तर टाकलं. व्हेरी तुमच्या गुड. ब्लॉगची तर लिंक यात शेअर करा ना, याचा आम्ही पण वाचू याचा तुमचा ब्लॉग. सोर्स काय असेल याचा, म्हणजे कुठून हे काय होतं, सुभाषित बऱ्याच घेतलंय? सुभाषित हे अनेक काळापासून काही काही ठिकाणी मिळतो सोर्स, काही काही ठिकाणी नाही मिळत. हा, हा. आता शेवटचं जे आहे ते विदुर नीतीमधलं आहे, तर जाऊ आपण त्यावेळेला. पण बहुतेक असे अनेकांनी अनेक ठिकाणी लिहिले आहेत. चाणक्य नीतीच काही आहे ना, चाणक्याने लिहिलेले आहेत. चाणक्य. हा. काही खूप काही आहेत, म्हणजे तर 10-12 सोर्सेस मध्ये आहेत. आता हे अच्छा. काहीचे अननोन सुद्धा आहेत. हे पंचम वसे जे आहेत ना, हे असे खूप लोकांनी लिहिले आहेत वेगवेगळ्या पॅरामीटर्स मध्ये. पाहिजे ते प्रत्येकाचे हे सोर्स मी गरुड शोधून पुराण तुम्हाला सांगतो. मधलं आहे. हा. गरुड पुराण मधलं आहे. हनीतः नाही, माहित श्रोतृभ्यो नाही राजा. मी आहे. आता एवढं मला मी अभ्यास चेक नाही करून गरुड पुराणात. सांगते. अच्छा अच्छा, असं आहे नाही नाही, ते. मी चेक करून सांगते, मलाही नाही ओके. माहिती, मी चेक केलं आता. अच्छा अच्छा अच्छा. तर असेल असं. गरुड पुराण हा सांगता इथे. हा. म्हणजे हे म्हणजे गरुड ऍक्च्युली पुराण जर ऑड आपण आहे. हा गरुड पुराणात बेस काहीतरी धरला. वेगळं असतं ना. हा. संदर्भ वेगळा असेल त्याचा. अँड इट पण ऑल्सो अपियर्स इन हितोपदेश. हितोपदेशामध्ये खूप सहज आहेत. अनेक प्रकारचे जीवनावश्यक आपल्या असलेल्या एक एक वाचलं की खूप असं त्याचं ज्ञान मिळतं. म्हणजे अच्छा, ते पंचतंत्र जे आणि आहे ना. हितोपदेश या 2 हा, ठिकाणी खूप आहे. हो हो. चाणक्य नीती, हितोपदेश आणि गरुड पुराण या तिन्ही ठिकाणी हा. याचा वापर तर गरुड आढळून पुराण आला. हा जर बेस धरला आपण, तर तो किमान 1000 वर्षापूर्वीचा आहे. बापरे कारण पुराणं जी तयार झाली बापरे. ही हम्म. वेदांच्या खूप नंतर पुढे झाली. 1000 जेव्हा पेक्षा त्यातल्या जास्त कथारूपाने वेद सांगायची वेळ आली, त्यावेळेला पुराणं तयार झाली. आणि गरुड पुराणामध्ये हे बरचसं आपल्याला जीवनानंतरचं काय आहे याचा अभ्यास करण्याकरता ते आहे. त्यामध्ये जर हे असेल तर किमान हे 1000-1200 वर्षापूर्वी जुनं आहे. चाणक्य नीती जास्त वाटतंय हे. चाणक्य इसवी सनापूर्वीच आहे ते. आणि त्यातला एक एक श्लोक जरी बघितला आणि चाणक्याचा, इतका बुद्धिमत्तापूर्ण जो आहे. आणि आजच्या मॅनेजमेंट म्हणजे आजच्या मॅनेजमेंट काय, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट सुद्धा तो आदर्श मानला जातो. सगळ्या तर देशांमध्ये तेव्हा स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट मध्ये शिकवलं जातं ते. हो, तेव्हा आपण अजून ह्याच्या पलीकडे इव्हॉल्व्ह झालेलो नाही आहोत असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. अजून बेसिक्स आता हे आपले जे आपले. जयशंकर आहेत ना, यांना विचारलं की तुम्हाला विचारलं की चांगला सर्वात काय म्हणतात परराष्ट्र दृष्टीने बुद्धिमान माणूस कोण असेल, तर त्यांनी पहिलं नाव घेतलं होतं हनुमानाचं. त्याने ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी निगोशिएट केल्या सुग्रीव आणि रामामध्ये, आणि जेव्हा सुग्रीव आणि लक्ष्मणामध्ये जेव्हा त्यांचा वाद झाला, अजून काहीच करत नाही, स्वतःच्या सुखात गुंतलाय सुग्रीव. आणि लंकेत जाऊन जेव्हा सीतेला शोधलं त्यांनी, रावणाशी ज्या प्रकारे डील केलं, ज्या प्रकारे विध्वंस केला, ज्या प्रकारे निर्णय घेतले, तिथून परत येऊन पुन्हा सगळ्याची स्ट्रॅटेजी मांडली. तर त्यांनी म्हटलं की हनुमान जो आहे हा परराष्ट्र मंत्रीच्या काळातला सर्वात श्रेष्ठ धोरणे माणूस. म्हणजे आपण नेहमी परदेशातल्या मॅनेजमेंट एक्सपर्ट्स कडे बघतो की आजचे मॅनेजमेंट गुरु कोण आहे, तर हा अमुक अमुक फॉरेन मधला आहे. मग तो टेलर असेल, कोणी असेल, त्यांनी कोणतं प्रिन्सिपल प्रपोन केलं आपण ते बघतो. पण आपण आपली जर पुस्तक शोधली ना, त्यामध्ये खूप काही बघायला मिळतं. ओके, पुढचं घेऊ आपण. छोटं आहे आणि सोपं आहे. लक्ष्मीर वसती जिव्हाग्रे, जिव्हाग्रे मित्र बांधव, जिव्हाग्रे बंधनम प्राप्तम, जिव्हाग्रे मरणम ध्रुवम. जिव्हाग्रे म्हणजे जिभेच्या टोकावर. जिभेच्या टोकावर काय काय असतं? लक्ष्मी वसते, मित्र आणि बांधव असतात, वेगवेगळी बंधनं
असतात त्या ठिकाणी आणि मरण पण तिथेच असतं. हे कसं? तर तुम्ही जर नीट बोललात, नीट वागलात, तर तुम्ही व्यवहारामध्ये यशस्वी व्हाल. धोरणेपणाने आपले इंटरेस्ट प्रोटेक्ट करून, आणि त्याला मारवाडी लोक म्हणतात तसं जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून जर तुम्ही वागलात, तर तसं लक्ष्मीर वसते जिव्हाग्रे, तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होऊ शकते. मित्र आणि बांधव तुम्हाला मिळवायचे, बांधवांचे संबंध चांगले ठेवायचे, कुटुंब टिकवून ठेवायचंय, अनेक मित्र जमवायचे. त्या ठिकाणी तुमच्या जिभेवरती लोकांना जमवण्याची कला पाहिजे, बोलण्याची कला पाहिजे. तुम्ही जसे बोलाल तसे तुम्हाला रिस्पॉन्सेस मिळतील समोरून, आणि त्याप्रमाणे लोक जोडले जातील किंवा दुरावतील. जिव्हाग्रे बंधनम प्राप्त, जिभेवरती अनेक बंधन आहेत. तुम्ही ती बंधनं पाळली तर जीभ तुम्हाला खूप काही देऊ शकते. आणि जिव्हाग्रे मरणम ध्रुवम, जर तुम्ही नीट नाही राहिलात तर जिभेच्या आग्रावरच तुमचं मरण नक्की आहे. ध्रुवम म्हणजे नक्की. ध्रुव तारा हा एके ठिकाणी फिक्स आहे, पक्का आहे, त्याची दिशा आणि स्थान बदलत नाही. त्याप्रमाणे तुमचं बोलणं नीट नसेल, त्यातून होणाऱ्या परिणामाची परवानगी तुम्ही परिणामाची तुम्ही जर नीट अभ्यास केला नसेल, त्याचे परिणाम वाईट सुद्धा होऊ शकतात. अनेक लोकांच्या वाईट बोलण्यामुळे अनेक शत्रू निर्माण झाले आणि त्यातून त्यांचं मृत्यू सुद्धा ओढवू शकतो. म्हणून जिभेवरती तुम्हाला एक बंधनं असणं आवश्यक आहेत, आणि त्यातून तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होते. त्यातून तुमच्या मित्रांची, बांधवांची संख्या वाढू शकते. केवळ संख्याच नाही, तर कोण मित्र करावा आणि कोण बांधव करावा हे पण तुमची जीभ ठरवते. कुणाला किती जवळ करावं आणि कुणाला किती लांब ठेवावं हे पण तुमची जीभ ठरवते. हा सगळा व्यवहार, आता हा जसं पाहिलं तर जीभ म्हणजे सगळा व्यवहार सांभाळते. आपलं बोलणं म्हणजे संपूर्ण आपल्या आयुष्यातलं व्यवहार सांभाळते. जसं बोलू तसं समोरून आपल्याला प्रतिसाद मिळतो, आणि त्या प्रतिसादाचे वेगवेगळे परिणाम असतात. आपल्याला धन पाहिजे, आपल्याला काय काय करणं आवश्यक आहे ते आपण करायचं, त्याप्रमाणे लोकांशी बोलायचं आणि त्याप्रमाणे धन प्राप्त करायचं. मित्र बांधव मिळवणं अगदी सोपं आहे. आणि नाहीतर मग मरण हे नक्की आहेच आहे. जर तुमच्या जिभेवर ताबा नसेल, जर तुम्ही काहीही मनाला बोलत असाल, अनेक शत्रू तयार केले असतील, तर ते शत्रू केव्हा ना केव्हा तरी तुमच्या जीवावर उठणारच आहे. मग हे असं तुमचं मरण नक्कीच आहे, वाईट होणं नक्कीच आहे. म्हणून मग जिभेची काळजी घ्या, बाकी काळजी आपोआप घेतली जाईल, असं या सुभाषिता म्हणून सांगितलं. पूर्वी ना एक असं म्हणजे म्हण होती प्रचलित की हो, जीभ गोड तर जग गोड. बरोबर आहे. जीभ गोड असणे हा एक भाग झाला, आणि योग्य वेळेला जिभेला हो. थोडं ताठरही होणं आवश्यक असतं. तर कुठे ताठर व्हायचं, कुठे गोड व्हायचं, हे आपलं आपण ठरवायचं. किंवा ते व्यापारी जसं म्हणतात, जिभेवर साखर ठेवायची हो ना, हो ना. आणि डोक्यावर बर्फ. डोक्यावर असं बर्फ काही हा जो व्यवहार आहे, पर्टिक्युलर मारवाड्यामध्ये बघा तुम्ही, कधी कोणी कितीही कारस्थानी मारवाड्याविरुद्ध केली तरी तो कधीही वाईट बोलत नाही. त्याचं काय काढायचा काटा काढतो तो, तर त्याचा मार्ग वेगळा असतो. बोलून वागायला वाईट होत नाही तो कधी. बोलणाऱ्याचं तोंड दिसतं, करणाऱ्याचं काय दिसत नाही म्हणतात, तसा प्रकार आहे. म्हणून आपलं बोलणं जे आहे, जिभेचा टोक जे आहे, जीभ जी आहे, ती नेहमी लवचिक असावी, पण वेळ पडली तर ती अंतर ठेवणारी पण असावी. म्हणजे व्यवहार किती सांभाळायचा हे आपलं जीभ ठरवते. मित्र किती, बांधव किती, किती अंतरावरती, किती जवळ, हे जीभ ठरवते. किती शत्रू किती असावेत, किती नसावेत, शत्रूचे मित्र कसे करावेत, हे जीभ ठरवते. आणि जर तुमचा अनियंत्रित जीभ असेल तर मरण जे आहे ते नक्कीच आहे. अजून काही वाढवायचं कोणाला? हा, ते बाकीचे 3 ठीक आहे, पण मरणात दुआमा आहे त्याच्यावरनं एक सुचलं
आम्ही हा आता बरेचसे जुने एपिसोड बघतो सीआयडीचे. हा तर हा तुम्ही हा. त्याला एक प्लॉट असतो ना शेवटी, हो सीआयडीला एक प्लॉट असतो. हो तर हो बऱ्याच वेळा शेवटी ऑब्व्हियसली अचानक कलाटणी देऊन कोण जो हो त्यांनी मारलं किंवा हो मरवलं, हो सुपारी हो. दिली, तर ते कारण सांगतात की कुठेतरी एक पार्टी झाली होती, कुठेतरी काही हम्म. समारंभ होता, त्यांनी माझा अपमान केला. हो काही असतं असं ते. त्यावेळेला त्या हो माणसाच्या हो लक्षात नाही आलं की आपण हो. याचा अपमान करतोय किंवा या माणसाला ते आवडलेलं नाहीये, त्याचा परिणाम यालाच्या असा. ऐवजी त्यालाच काय पुरस्कार दिला, जे काय कारण. हो हो, काही आणि असतं. नंतर त्याचा शेवटी मृत्यू येतो. तर आय हो कुड ना हो ना. डायरेक्टली रिलेट की हो. असं आणि म्हणजे बाकीचे तीन सोपं तुम्हाला समजू शकतो, पण हो हो ह्याच्यामुळे माझा. आणि सुरुवातीला विचारतात ते सीआयडी, यांची कोणाची दुश्मनी होती? नाही, कोणाची दुश्मनी नव्हती, हो सेम हो. अगदी सगळ्यांची गोड वागायचा. हा, मग असं अगदी. कसं हा, झालं? मग ते शोधत शोधत गेल्यावर शेवटी तो जो मारतो किंवा मरवतो, हो तो हो. सांगतो की मला याचा बदला घ्यायचा होता आणि सेम आता टाका मला पाठीवर, आय डोंट केअर, मी माझा बदला घेतला. आता ती सगळी एक स्टोरी आहे शेवटी. आम्ही फ्रँकली काही हजार एपिसोड बघितले, म्हणजे हो जवळजवळ नाही 2000च्या वरती गेले बहुत. असतील. तर तो येस एक बहुत पॅटर्न आहे त्याचा, तर मला पॅटर्न. सहज रिलेट झालं ते. अख्खं मरण कसं महाभारत. ओढवू शकतं. येस, हा. अख्खं महाभारत कशामुळे झालं? जिभेमुळेच झालं ते. हो हो, ते जिभेमुळे, ते जीभ सोडली येस. आणि ते झालं. बरोबर, पण छान सर त्याच. सर ऍक्च्युली जे महाभारताचं हे केलंय ना निरूपण, हा एक अमी गणात्रा म्हणून आहे, तिचे मी काही पॉडकास्ट बघितले. तिने त्याचं पूर्ण हे केलं, जे ओरिजिनल महाभारत आहे ना हा त्याचं हा भाषांतर वगैरे काहीतरी केलंय. हा त्यात हा हा. तिचं म्हणणं आहे की द्रौपदी कधी तिकडे नव्हतीच. ते हे कसं आहे, सगळं ते नंतर या गोष्टी ज्या सिरीज आहेत ना, मध्ये आणि हे फिल्टर रामायण होत रामायण ठीक. होत हा. महाभारताचं इंटरप्रिटेशन प्रत्येकाने आपल्या आपल्या दृष्टीने केलेलं आहे, खूप काही. एक्झॅक्टली, तर तो व्यासांनी काय द्रौपदीचा सीन लिहिलं, आहे किती तो नंतर लिहिलं? टाकलेला आहे. 1,00,000 श्लोकांमध्ये जे आहे ते किती महाभारत आहे, हम्म. नंतर कोणी कोणी किती काढलं आणि किती वाढवलं, हा ज्याचा त्याचा अभ्यासाचा विषय आहे. खूप खूप काही आहे महाभारतामध्ये. म्हणजे महाभारतात जे काय आहे ते कुठंच जगात, सगळीकडे जगात कुठंच नाहीये. अख्खं जग महाभारतात भरलेलं आहे. ओके. आता हे तेच, 13वं ऍज मी ए संपवेल. रनियर आपण इन्व्हॉल्व्ह झालेलोच नाही होत अजून. हा हा. हा 13वा आपण संपू, वेळातला 14वा घेऊ. तर मग 14वा तुम्ही अभ्यास करून या. तो विदुर नीतीमधला आहे. पिपलिकार्जितम धान्यम, मक्षिका संचितम मधु, लुब्धेन संचितम द्रव्यम, समूलम ही विनश्यती. पिपिलिका म्हणजे मुंगी. मुंगीनं अर्जित केलेलं धान्य, मिळवलेलं धान्य. मक्षिका म्हणजे मधमाशी, कुठली माशी? तर मक्षिकेने जमवले संचितम मधु, माशीनं जमा केलेला मध. लुब्धेन म्हणजे लोभी माणूस. लुब्धेन संचितम द्रव्यम, लोभी माणसाने जमा केलं धान्य. समूलम ही विनश्यती, हे नाशच करतं. कारण हे मुंग्याने जमवलं धान्य, इतकं धान्य जमवतं, सारख्या 24 तास काम करतात. त्याचा किती उपयोग त्यांना होतो? कुठेतरी पाऊस पडतो आणि सगळं वाया जातं. किंवा हे मध मक्षिका जमा करतात, माशा जमा करतात, आणि माणसं एके दिवशी येऊन जाऊन ते मध काढून घेऊन चालले जातात. किती मध स्वतःसाठी वापरतात त्या. एखादा चिपकू माणूस असतो, लोभी माणूस असतो, सारख्या आयुष्यभर पैसा जमा करतो, आणि काय करतो त्याचा मग? वाया जातं. कुणाचं धन कुणाला तरी मिळतं, आणि अशा रीतीनं हे समूळ विनाशाला कारणीभूत करतं. म्हणून तेवढंच जमवावं जेवढं आवश्यक आहे. आवश्यक नसलेलं त्याच्या कामाचं नसतं. असा आहे थोडक्यात याचा अर्थ. आणि 14वं जे आहे, अर्थागमो नित्यम रोगिता, प्रियाच भार्या प्रियवादिनीच, वश्यस्त पुत्रोर्थ करीच विद्या, षट जीवलोकस्य सुखाने राज. हे विदुरनीतीमधलं आहे. पैसा सतत मिळत राहणे, आगमो अर्थ पैसा, नित्यम अरोगिता सतत निरोगी असणं, प्रियाच्या भार्या सतत प्रेम करणारी पत्नी, आणि प्रियवादिनी पत्नी म्हणजे गोड बोलणारी पत्नी, वश्यस्य पुत्रोर्थ म्हणजे आज्ञाकारी पुत्र